नमस्कार मंडळी. आठवतं का मागच्या वेळी आपण आवाजाच्या पिच म्हणजे पट्टीबद्दल बोललो. कुणी म्हणेल आम्हाला कशाला हवी आहे पट्टी बिट्टी, आम्हाला कुठे व्हायचंय आशा किंवा सैगल सारखं फेमस गायक. स्वतःच्या आवाजाला शोभेल असा एक पिच पकडायचा बस. नको ती शिडीवर कसरत, एक धागा सुखाचा. मंडळी थांबा, इथंच तर एक गमतीदार खोच आहे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या रोबोट सारखे बोलत आहात, एकदम फ्लॅट एकाच सुरात, लेफ्ट राईट न वर न खाली, तसाच आवाज तसाच ठेका. कसं वाटेल? बोरिंग ना. आपण याला सूर लागणे म्हणतो आणि हा आपल्या आवाजाचा एक नंबरचा शत्रू आहे बघा. आणि कधी कधी हे चऱ्हाट इतकं एकसुरी वाटतं की लोक म्हणतात, अरे बाबा यापेक्षा रेडिओवरच्या बातम्या बऱ्या. आता विचार करा, एखादा शिक्षक किंवा वकील जर असाच एकसुरी बोलत राहिला तर त्याचे विद्यार्थी आणि क्लायंट दोघेही झोपायला लागतील, हो की नाही? पण चिंता करू नका, या सूर लागण्याच्या आजारावर एक जबरदस्त औषध आहे. थोडासा सराव आणि मस्त मजेदार आयडिया. आता माणसाच्या बोलण्यात असं हे सूर लागणं म्हणजे मोनोटोन कशामुळे येत असेल? हो, आपल्या विचार आणि भावना तसंच संवाद आणि हावभावात जर अजिबात चैतन्य किंवा सैराटी नसेल तरच ना. असं बघा, आपण अभिवाचनाचे उपासक आहोत. पिच मधील बदल, त्यांची लांबी आणि दिशा यांचा योग्य तेवढा उपयोग केलाच पाहिजे. आणि बरं का, त्या बदलांचा भावनांच्या एक्सप्रेशनवर काय परिणाम होतो ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला सांगते, हे पिच किंवा पट्टीतले फेरफार आहेत ना, ज्यांना इन्फ्लेक्शन म्हणतात. बघा, हे ठसकेबाज नखरेबाज इन्फ्लेक्शन कसा आपला आवाज संगीतमय आणि मनोरंजक बनवतात ते. आता बघा, आपण रागावतो तेव्हा आपला आवाज कसा वर चढतो, जगणू ढगातूनच येतोय गडगडत. म्हणूनच जर तुम्हाला रागात बोलणारं जिवंत पात्र दाखवायचं असेल तर तुमच्या आवाजाची पट्टी वाढलेली असायलाच पाहिजे. गेट आउट नाव. पण जेव्हा जास्त दबलेल्या वृत्तीची पात्र रागावतात ना, तेव्हा ती अनेकदा आपल्या आवाजाचा टोन खाली ठेवतात आणि उदास मनस्थितीत बोलतात. काय करणार, माझ्याकडे पैसे असते तर तोंडावर फेकले असते. आणि जेव्हा भीती वाटते तेव्हा आवाज कसा शब्दागणिक वर चढत जातो, जसं काही उंदरानं मांजरच पाहिलंय. आई ग, बागेत मोठा कुत्रा आला आहे. जणू काही तुतारी फुंकतायत वर तोंड करून. मजेशीर भाग असा की गर्विष्ठ लोकांचा आवाज नेहमी वरून खाली घसरतो, जणू काही ते डोंगरावरून सगळ्यांना आदेश देत आहेत. हातातला फोन खाली ठेव, गर्वाचं घर खालीच येणार. सगळ्यात गंमत तर उपहासात असते, म्हणजे चिडवण्यात. हो, हे नाक आहे की बटाटा. नाकाला बटाटा म्हणायला जबरदस्त स्टाईल आणि कौशल्य लागतं बरं का. तर मंडळी, पुढच्या वेळी बोलताना थोडं इकडे तिकडे घुमवा तुमचा आवाज, कधी वर कधी खाली, जणू काही तो एक रोलर कोस्टर आहे. कारण अशा चढ उताराशिवाय बोलणं म्हणजे मिरचीशिवाय मिसळ, एकदम सपक. आणि हो, जर तुम्हाला वाटलं की मला हे बोलताना खूप मज्जा येते तर यू आर ॲब्सोल्युटली राईट. अरे हो, यासाठी प्रॅक्टिस कशी करायची ते बोलायचंच राहिलं की. जरूर ऐका पुढच्या वेळी. धन्यवाद.